नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश निरंजन तायडे, उच्च माध्यमिक शिक्षक, कोशटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, आज आपण प्रकरण पहिले यातील पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत. प्रकरण पहिले, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे युरोपातील धर्मयुद्धे अर्थात क्रुसेडस आणि त्याचे दूरगामी परिणाम. मित्रांनो, तर युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जो आधुनिक युगाचा पाया घातला गेला, त्या आधुनिक युगाचा पाया घालण्यामागे ज्या घटना कारणीभूत होत्या त्या म्हणजे प्रबोधन, दुसरं म्हणजे भौगोलिक शोध आणि तिसरं कारण म्हणजेच धर्म सुधारणा चळवळ. मित्रांनो, ह्या तीन कारणांमुळे युरोप हा मध्य युगातून आधुनिक युगामध्ये आला. आता आधुनिक युगामध्ये आल्यानंतर युरोपची नवयुगाला सुरुवात झाली. अर्थात ही सुरुवात होण्यामागचं कारण काय? तर त्यामागचं कारण म्हणजेच या ठिकाणी घडून आलेलं प्रबोधन होय. हे प्रबोधन म्हणजे नेमकं काय ते सुद्धा आपण बघू. तर युरोप खंडामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. मग ते क्षेत्र कोणते? तर ते क्षेत्र म्हणजे कला, त्याचबरोबर स्थापत्य आणि स्थापत्याबरोबरच तत्वज्ञान. ही जी तीन क्षेत्र आहेत, या तीन क्षेत्रामध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून आले आणि त्यामुळेच प्रबोधन युगाला सुरुवात झाली. पण प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपराचे पुनरुज्जीवन नव्हते, तर या प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि एक नवयुगाला सुरुवात झाली. आपण बघणार आहोत युरोपातील धर्मयुद्धे, ज्याला क्रुसेडस असं म्हटलं जातं, आणि त्या धर्मयुद्धाचे दूरगामी परिणाम. मित्रांनो, प्रत्येक धर्माशी संबंधित काही पवित्र स्थळं असतात. अगदी त्याचप्रमाणे जेरुसलेम आणि बेथलहॅम. जेरुसलेम आणि बेथलहॅम ही शहरे जगातील प्रमुख धर्मीयांची पवित्र भूमी होती. उदाहरणार्थ ज्यू, ज्यांना यहुदी असं म्हटलं जातं, त्याचबरोबर ख्रिश्चन आणि इस्लाम या तीनही धर्मातील लोकांना ही शहरे पवित्र स्वरूपाची होती.
अर्थात 11व्या शतकामध्ये ही शहरं इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. इस्लामी सत्ताधीशांकडून ती शहरं परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्मीयांच्या अनुयायांनी जे वेळोवेळी प्रयत्न केले, अर्थात ते युद्धाच्या स्वरूपात होते. या युद्धाच्या स्वरूपात केल्या गेलेल्या प्रयत्नांनाच धर्मयुद्ध असं म्हटलं गेलं. तर ह्याच धर्मयुद्धांना क्रुसेडर्स या नावाने ओळखल्या जातं. जे धर्मयुद्ध झाली त्या धर्मयुद्धांना नेमका कोणाचा पाठिंबा होता ते सुद्धा आपण बघणार आहोत. ह्या धर्मयुद्धांना ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिला ते नेमके कोण ते आपण अभ्यासू. तर मध्ययुगाच्या कालखंडामध्ये धर्मयुद्धाची जी संकल्पना होती त्या संकल्पनेमुळे युरोपातील सामान्य जनता भारावून गेलेली होती. अर्थात धर्मयुद्ध व्हावं यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू पोप. या पोपांच्या नेतृत्वाखाली धर्मयुद्धामध्ये जे जे लोक सामील झाले किंवा ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. पाठिंबा देणाऱ्यांमध्ये सामान्य जनता अग्रेसर होती. अर्थात सामान्य जनतेला पोप लोकांनी, धर्मगुरूंनी, जे लोक धर्मयुद्धामध्ये सामील होतील अशा लोकांना पाप क्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. अर्थात या धर्मयुद्धासारख्या पवित्र कार्यामध्ये जर तुम्ही सामील झालात तर तुमची पाप नष्ट होतील किंवा त्याच्यामध्ये सवलत मिळेल अशा प्रकारच्या घोषणा धर्मगुरूंकडून करण्यात आल्या. त्याच्यामुळे साहजिकच सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात या धार्मिक युद्धामध्ये मनापासून सहभाग घेतला. अर्थात जे धर्मयुद्ध झालं त्याला अनेक कारणं होती. सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीसुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत होती. तर सामान्य जनता, या सामान्य जनतेचा धर्मयुद्धाला पाठिंबा होता. सामान्य जनतेबरोबरच याच्यामध्ये रोमन सम्राट, या रोमन सम्राटाने सुद्धा आपला सहभाग दर्शवला. रोमन सम्राट याच्यामध्ये सामील होण्यामागचं कारण, जर धर्मयुद्धामध्ये ख्रिश्चन लोकांना यश प्राप्त झालं तर त्या आधारे सिरिया आणि आशिया मायनर या ठिकाणी रोमन सम्राटाला आपली स्वतःची सत्ता प्रस्थापित करता आली असती. त्याच्यामुळे हे सुद्धा रोमन सम्राटसुद्धा यामध्ये सहभागी झाले. सामान्य जनता, रोमन सम्राट, याचबरोबर या ठिकाणी तिसरा महत्त्वपूर्ण घटक सहभागी झाला तो म्हणजे व्यापारी वर्ग. आता या व्यापारी वर्गाला धर्मयुद्धामध्ये का बरं सहभागी व्हायचं होतं, तर यामागचं कारण असं की इटली, त्याचबरोबर जिनेवा यासारखे जे व्यापारी शहरं आहेत, या शहरामधील व्यापाऱ्यांना मध्य आशियामध्ये आपल्या बाजारपेठा प्रस्थापित करायच्या होत्या आणि त्या आधारे
आपला आर्थिक हेतू साध्य करायचा होता. अशासारख्या विविध कारणांनी या धर्मयुद्धाला सामान्य जनता, त्याचबरोबर रोमन सम्राट, याशिवाय व्यापारी वर्गाने पाठिंबा दिला. धर्मयुद्धाला सुरुवात झाली ती 1096 पासून. 1096 मध्ये पहिलं धर्मयुद्ध सुरू झालं. अर्थात त्यानंतर अशा प्रकारची एकूण 9 युद्ध लढण्यात आली. दुसऱ्या धर्मयुद्धादरम्यान पोप युजिनियस तिसरा याने फ्रेंच राजा 7वा लुई आणि जर्मन सत्ताधीश 3रा कॉन्रॅड याला मदतीला घेतले. परंतु या ठिकाणी पोपला यश प्राप्त होऊ शकलं नाही. तुर्कांनी या ख्रिस्ती त्याचबरोबर युरोपियन सत्ताधीशांचा पराभव केला. पुढे बघतो आपण की इजिप्तचा प्रमुख सलादिन याने 1187 मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. पुढे जी काही 9 धर्मयुद्ध झाली, या धर्मयुद्धांचा शेवट झाला आणि जेरुसलेम आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो इस्लामी सत्ताच्या ताब्यात राहिला. तर एवढ्या आत्मीयतेने ख्रिश्चन लोकांकडून जी धर्मयुद्ध लढल्या गेली, त्या युद्धामध्ये इस्लामी सत्ताधीशांकडून ख्रिश्चनांना पराभव स्वीकारावा लागला. अर्थात या धर्मयुद्धाच्या अपयशाची नेमकी कारणं कोणती आहेत ती समजावून घेणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामधील पहिलं कारण ते म्हणजे पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूंनी बघितले. माफ करा, यावर अनुस्वार जो आहे तो उमटत नाही. तर या दोन लोकांकडून जो संकुचित हेतू आहे, त्या संकुचित हेतूमुळे या धर्मयुद्धाला अपयश प्राप्त झालं. अर्थात पवित्र भूमी मिळवण्यापेक्षा किंवा जेरुसलेम, बेथलहॅम ही शहरं मिळवण्यापेक्षा येथील युरोपातील शासकांना त्या ठिकाणी राज्य प्रस्थापित करायचं होतं. आणि केवळ धार्मिक कारणासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी पोप लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्याच्या मागचं दुसरं कारण जे आपण अभ्यासू ते दुसरं कारण म्हणजेच धर्मावरील कमी झालेली श्रद्धा. धर्मावरील कमी झालेली श्रद्धा. अर्थात सामान्य जनता यामध्ये सहभागी जरी झालेली असली तरीसुद्धा कालपर्यंत जो धर्मावर विश्वास होता तो विश्वास कमी झालेला असल्यामुळे या युद्धामध्ये लोक मनापासून सहभागी झाले नाहीत. त्याचबरोबर पुढचं कारण जे आपल्याला सांगता येईल ते म्हणजे युरोपमधील जे राजे होते त्या राजांमधील एकीचा अभाव. अर्थात युरोप खंडामधील जे विविध शासक होते हे विविध शासक स्वार्थांनी बरबटलेले होते. त्याच्यामुळे साहजिकच
धर्मयुद्धासाठी जरी ते एकत्र आलेले असले तरीसुद्धा त्यामध्ये एकी जी आहे ती बघायला न मिळाल्यामुळे इस्लामी सत्ताधीशांकडून त्यांना अपयश प्राप्त झालं, पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय पुढचं कारण आपल्याला सांगता येईल ते कारण म्हणजे पोप आणि जर्मन सम्राटामधील वितुष्ट. पोप व जर्मन सम्राटामधील वितुष्ट, या दोघांमध्ये वितुष्ट आल्यामुळे साहजिकच जे यश मिळायला पाहिजे होतं ते प्राप्त होऊ शकलं नाही. धर्मयुद्धाच्या अपयशाचं पुढचं कारण म्हणजेच बायझँटाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव. बायझँटाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव हे सुद्धा धर्मयुद्धाच्या अपयशासाठी एक प्रमुख कारण मानलं जातं. तर अशा प्रकारे विविध कारणांनी धर्मयुद्धाला अपयश प्राप्त झालं. यानंतर बघू आपण की धर्मयुद्धाचे जे परिणाम झाले ते परिणाम नेमके कोणते. विविध इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे परिणाम आपण अभ्यासू. धर्मयुद्धाचे परिणाम. धर्मयुद्धांचे परिणाम मध्ये पहिला परिणाम तो म्हणजे धर्मयुद्धांमुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. मध्ययुगाची ओळख म्हणून या सरंजामशाहीकडे बघितल्या जातं. युरोप खंडामध्ये या सरंजामशाहीला फार महत्त्व होतं, परंतु धर्मयुद्धामुळे मात्र अनेक इतिहासकारांच्या मते सरंजामशाहीचा अस्त झाला. त्याचबरोबर धर्मयुद्धामुळे जे अपयश प्राप्त झालं किंवा युरोपियनांना जे काही अपयश आलं त्याच्यामुळे महत्त्वाचा दुसरा एक परिणाम आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे पोपवरील लोकांची श्रद्धा कमी झाली. पोपवरची लोकांची श्रद्धा ही कमी झाली. हा खूप मोठा परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपण बघतो की ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याबद्दल जो काही लोकांचा आदर होता तो आदर या अपयशामुळे, धर्मयुद्धाच्या अपयशामुळे तो आदर कमी झाला आणि जी काही लोकांची श्रद्धा होती त्या पोपवरची श्रद्धासुद्धा कमी झाली. तिसरा परिणाम आपल्याला सांगता येईल तो परिणाम म्हणजे व्यापारासाठी नवे क्षेत्र खुले झाले. व्यापारासाठी नवी क्षेत्र खुले झाले. मध्य आशियाबरोबर इटली आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्र व्यापारामुळे खुली झाली. व्यापाराचा एक नवा वर्ग तो सुद्धा उदयास आला. अनेक लोकांनी, आपण बघितलेलेच आहे सुरुवातीला, की अनेक लोकांनी या धर्मयुद्धाला पाठिंबा देण्याचा वेगवेगळा हेतू होता. त्यामध्ये व्यापारी वर्गाने जो पाठिंबा दिला तो पाठिंबा देण्यामागचं कारण की या मध्य आशियामध्ये आपला व्यापार हा वाढला पाहिजे
आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना यशसुद्धा मिळालं आणि नवी क्षेत्र व्यापाराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खुली झाली आणि नवा व्यापारी वर्ग उदयास आला. याशिवाय आणखी काही परिणाम आपल्याला या ठिकाणी बघता येतील. जसं की पहिला आपण बघितला सरंजामशाहीचा अस्त, दुसरा म्हणजे पोपवरील श्रद्धा कमी, व्यापारासाठी नवी क्षेत्रे आणि पुढचा म्हणजे युरोपीय युद्धतंत्रात बदल. युरोपीय युद्धतंत्रात परंपरागत जी युद्ध केल्या जात होती त्याच्यामध्ये अनेक बदल जो आहे तो बदल घडून आला. उदाहरणार्थ किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, याचबरोबर लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणे, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी गोष्टींमध्ये युरोपीय राष्ट्रांनी आता प्रावीण्य मिळवलेलं होतं. हा एक नवीन परिणाम धर्मयुद्धाचा होता. त्याचबरोबर पुढचा एक परिणाम आपल्याला सांगता येईल, तो परिणाम म्हणजे नवीन कर लागू. नवीन कर लागू करण्यात आले. अर्थात लढाईचा जो खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी काही नवीन कर लागू केले आणि हे कर थेट राजाच्या तिजोरीमध्ये जमा होऊ लागले. अर्थात हा सुद्धा धर्मयुद्धाचा एक परिणाम आपल्याला सांगता येईल. याशिवाय पुढचा एक परिणाम तो सुद्धा आपण अभ्यासू, तो म्हणजे युरोपियनांना अपरिचित गोष्टींचा परिचय. युरोपियन देशातील लोकांना अपरिचित गोष्टींचा परिचय. नेमक्या त्या कोणत्या अपरिचित गोष्टी होत्या आणि कोणत्या गोष्टींचा त्यांना परिचय झाला? तर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, याशिवाय फळे, अत्तरे, पोशाखांचे वेगवेगळे प्रकार, त्याचबरोबर साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे अशासारख्या नवनवीन गोष्टींचा परिचय युरोपातील देशांना या धर्मयुद्धामुळे झाला. त्याचबरोबर पुढचा परिणाम तो म्हणजे नवीन विषय व शब्दांशी संपर्क. नवीन नवीन विषय व शब्दांशी युरोपियन देशांचा संपर्क. तर धर्मयुद्धांच्या कालखंडामध्ये अरबांशी जो संपर्क युरोपियन देशांचा आला त्याच्यामध्ये अनेक हे शब्द आणि विषय म्हणजेच रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्राशी संबंधित अनेक शब्द युरोपियन लोकांनी आत्मसात केले आणि त्या शब्दांचा बऱ्याच प्रमाणात स्वीकारसुद्धा केला. तर अशा प्रकारे या प्रकरणातील पहिल्या मुद्द्याचं सविस्तर अध्ययन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आपण अभ्यासणार तो म्हणजे युरोपातील प्रबोधनाचा काळ.